वेलकम फ्रेंड्स. चला पनीर 65 करूया. मी हे बघा ताजं पनीर घेतलेलं आहे मी अमूलचं. हे बारीक बारीक रेडीमेड पीस आहे त्याचे. तर आता आपण याचं कोटिंग करण्यासाठी एक बाउल घेऊया. या बाउलमध्ये सगळ्यात आधी आपण टाकूया तांदळाचं पीठ, त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर, ओवा जिरा पावडर, त्याच्यानंतर मिरची आणि लसूण यांचा ठेचा. तिखट टाकलं तरी चालतं, पण आपण तिखटही टाकणार आहे. थोडंसं स्पायसी करणार आहे ही आपण रेसिपी, म्हणून मी जास्त तिखट घेतलेलं आहे. थोडं तिखटही टाकू. थोडी हळद, त्याच्यानंतर टोमॅटो सॉस आणि परत रेड चिल्ली सॉस पण. आता हे थोडंसं छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. त्याला मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी पण टाकणार आहे आपण. मीठ आणि पाणी टाकायचं बाकी अजून, पण रफ तुम्हाला दाखवतोय. आता थोडंसं पाणी आणि मीठ आपण याच्यात ॲड करून घेऊया. आता किंचित पाणी टाकून घेऊया. मीठ मी टाकलं आत्ताच, आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. कोणी कोणी याच्यात डाळीचं बेसन पीठचं चण्याचं डाळीचं पीठचं ॲड करतात, पण मग ते पकोड्या स्टाईलकडे जातं ते, म्हणून मी ते ॲड नाही केलं. आता जितके कमी सामुग्री तेवढा तो टेस्टी होऊ लागतो. आणखी याचा मूळ जे आहे ते पनीर आहे, आणि पनीरच खूप टेस्टी असतं. फायनली आपलं कोटिंग जे आहे बॅटन ते आता तयार झालेलं आहे. जास्त घट्टही नाही आहे आणि पातळही नाही आहे. आता याच्यात आपल्याला आपले पनीरचे पीस आपल्याला टाकायचे आहेत. आपण ॲड करून घेऊया पनीर, आणि ह्याला एक 10-15 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघा आपण सगळ्याला पनीरला व्यवस्थित कोट करून घेतोय, आणि यालाच आपल्याला एक 10-15 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. आणि मग आपण ह्याला डीप फ्राय करून घेऊया. तोपर्यंत बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा, आणि बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स 10-15 मिनटं झालेले आहेत, आणि आपलं पीठ एकदम चांगलं बॅटन एकदम मस्त लागलेलं आहे कोटिंग आपल्या पनीरला. आता आमची पारंपरिक कढई देखील मी ठेवलेली आहे. आता आपण एक एक पनीर डीप फ्राय करून घेऊया. बघूया एक सोडून तापलंय का ते. हां तापलं आहे, बघू. हां तळलं जातं आहे. एक 2-2 पीस सोडून बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स आपले पकोडे बघा खूप छान डीप फ्राय होतात. सगळीकडनं त्याला आपण फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून. अतिशय सुंदर रेसिपी आहे, एकदा नक्की करून बघा. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स फायनली आपले क्रिस्पी क्रंची पनीर 65 म्हणा किंवा पनीर पकोडे म्हणा, रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण गरम गरम पनीरचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक्यू.